संपूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये. आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिवाळी कडू होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं, पण ते त्यांना पाळता आलेलं नाही. सरकार म्हणतं 80% शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत दिली, पण मदत मिळालेला शेतकरी शोधूनही सापडत नाहीये. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या शोधात आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील थेरगावमध्ये पोहोचलो. थेरगावच्या नाथराव मगर उद्ध्वस्त शेतात रब्बीची तयारी करत होते. नाथरावांची 8 एकर जमीन आहे, त्यात कापूस आणि तूर लावली होती. मात्र पावसानं घात केला, सगळं पीक पाण्यात गेलं. यंदा चांगलं उत्पन्न हाती येईल अशी आशा होती, मात्र पावसानं सगळं हिरावून नेलं. पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं नुकसान भरपाई मिळेल अशी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं सरकारनं सांगितलं. दिवाळी आली आणि गेलीही, तरी मदतीचा पत्ता नाही. मदत मिळणार का तेही कळत नाही. सरकारच्या भरवशावर न राहता उसनवारी करून रब्बीच्या मशागतीचं काम सुरू केलंय. कापूस होता, सोयाबीन होती, मूग होतं. मूग पावसामुळे तोडता आले नाही, पाण्यात गेले. सोयाबीन सरळे गुडघ्याच गेला पाणी शेतामध्ये. तुरी उमलून गेले. हा, तुरीला बी काही झालं नाही पाण्यामुळं. मदत बी नाही, काही नाही. ते म्हणजे दिवाळी देऊ म्हणजे दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या बाजाराला कुठं काहीच मिळालं नाही, काही नाही. मदत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या शोधात आम्ही कोळी बोडखा गावात पोहोचलो. तिथल्या अनेक शेतकऱ्यांची तीच कर्मकहाणी. कोळी बोडखा गावातल्या शेख हबीब यांच्या कपाशीचं खूप मोठं नुकसान झालंय. कपाशीच्या कैऱ्या गळून पडल्या, पिकाची पार दैना झाली. तूर लावली होती, तीही यंदा हाती येणार नाहीये. शेतकरी हताश झालाय. आम्हाला अपेक्षा होता की समज 1-2 एकरमध्ये 10 क्विंटल व्हायला पाहिजे, तर 10 क्विंटल काही झाला नाही. फक्त 3 क्विंटल कापूस झाला. मला काहीच मदत भेटली नाही. आम्हाला तलाठी भाऊसाहेब म्हणले होते असं करू तसं करू, पण तलाठी भाऊसाहेब आले नाही, काही केलं नाही. काही दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडलं नाही. घोषणा झाल्या, आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना कोणच मायबाप उरलेला नाही. निसर्गानं झोडपलं आणि राजानं वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आपल्याला कोणीच वाली उरलेला नाही या शेतकऱ्यांच्या मनात घर केलेली भावना पुसून काढण्यासाठी सरकारला मोठी पावलं उचलण्याची गरज आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यातल्या मदतीपासून वंचित असलेल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या काय भावना आहेत ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करणार आणि त्यांची दिवाळी गोड करणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता दिवाळी उलटून 8 ते 9 दिवस झाले, मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. काही प्रमाणात मदत मिळाली, मात्र काही प्रमाणात शेतकरी अजूनही मदतीची वाट पाहत आहेत आणि असे सगळे शेतकरी माझ्यासोबत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कोळी बोडखा या गावात मी आहे आणि या गावातले हे सगळे शेतकरी आहेत. या गावात सुद्धा प्रचंड पाऊस झाला. शेतकऱ्यांनी शेतात लावलेला कापूस गेला, तुरी गेली, सोयाबीन सुद्धा गेलं. अक्षरशः पाण्यात भिजून खराब झालं अशी परिस्थिती सुद्धा या शेतकऱ्यांनी अनुभवली. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती सरकारी मदतीची. तर काय हे सगळे म्हणतात जाणून घेऊया त्यांच्याकडनं. अपेक्षा होती तुम्हाला आतापर्यंत मदत मिळेल, चित्र काय सांगा. हो, मिळणार होती. सरकारच्या वतीने असं आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी तुम्हाला शासनाच्या वतीने मदत करण्यात येईल. अगोदर तर खूप मोठी घोषणा केली होती, हेक्टरी 25,000 रुपये देण्यात येईल, परंतु 10,000 रुपयापर्यंत त्यांनी देण्याचं निश्चित केलंय. परंतु ती सुद्धा मदत दिवाळीच्या अगोदर भेटायला पाहिजे होती, ती भेटली नाही. एक तर शेतकऱ्याचं कंबरड मोडले, जे पिकं शेतकऱ्याकडे होते ती सर्व हाती गेले. शेतकरी संपूर्णपणे नागवायला गेला. आणि तुम्ही तहसीलमध्ये गेले होते, काय सांगितलं तुम्हाला त्यांनी? कुठं? तहसील कार्यालयात तुम्ही विचारलं का कोणाला मदत का आली नाही? तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांचे नायब तहसीलदार आहे पंढोरे म्हणून, त्यांनी पेपरला बातमी दिली होती की आतापर्यंत आमच्याकडे पंचनामे झालेले नाही, त्याच्यामुळे मदत शेतकऱ्यापर्यंत देता आलेली नाही. दिवाळी उलटून आता 10 दिवस झाले तरी आतापर्यंत मदत दिली नाही आणि कुठली हालचाल नाही. आमच्या माहितीनुसार आतापर्यंत पंचनामेच झालेले नाही बहुतेक तिथं. म्हणजे ही गंभीर परिस्थिती आहे. काय चित्र होतं तुमचं आणि काय सांगा. सर, कसं आहे माहिती का, शासनाने जे आता ठरवलं होतं त्या दिवाळीच्या अगोदर लोकांना पैसे दिले जातील 10,000 रुपये, पण त्या अपेक्षेवर शेतकरी बसले होते. कमीत कमी दिवाळी गोड होईल शेतकऱ्यांची. पण शासनाने काही ते पैशाचं नियोजन केलं नाही आणि काही ह्या तहसीलच्या स्तरावरचे लोक, तलाठी वगैरे या लोकांना पंचनामे वगैरे करून न केल्यामुळं हे
गरिबाचे नुकसान झाले, शेतकऱ्याचे नुकसान झाले, त्यांना पैसे मिळाले नाही वेळेवर मिळाले नसल्यामुळे त्यांची दिवाळी गोड झाली नाही. अजूनही काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. काका मिळाली का काही मदत? आलं कोणी? कहीं कुछ भी नहीं मिली अभी तक। कुछ भी नहीं मिला? नहीं क्या लगाया था खेत में? खेत में कपास, जवारी, तोर, कपास, हाँ। सोयाबीन, मक्का, इसका कुछ भी नहीं मिला अभी तक। पावसामुळे खराब झालं होतं का? हाँ, अभी भी खराब है। खराब होत आहे. आप देख सकते खेत में चल के कपास देख सकते, बाजरी देख सकते. हमारे मुंह से तो नहीं बोलते हम, पर आप देख भी सकते, पर आप कोई हारता भी नहीं, देखता भी नहीं. हम खाली रास्ता देखते हैं, बस. कुछ हाँ बोलते दिवाळीच्या पहिले देईल मदत सांगितलं होतं, हाँ दिवाली के पहले देंगे बोल के बोले थे, पण काहीच नाही. कुछ भी नाही. तुम्हाला मिळाली का दिवाळीपूर्वी मदत? नाही, अजून काहीच नाही, मदतच मिळाली नाही. पंचनामे न झाल्यामुळे मग आमचं गाव वंचित राहिलं याच्यापेक्षा. अच्छा. हा, तलाठीचं काम होतं पंचनामे करून वरती रिपोर्ट पाठवायचं, त्यांनी पाठवलंच नाही रिपोर्ट. मग आता परिस्थिती काय? आता परिस्थिती काय, आता कायची काय, आता हे कापूस पूर्ण गेला आणि पंचनामे असे झाले. मागच्या वेळेस बी आम्ही विम्यापासून वंचित राहिलो, अजून बी आता विम्यापासून वंचित. का ते ग्रामसेवक मॅडमने पंचनामा केला का 1 हेक्टर मध्ये 10 क्विंटल कापूस होतो. अच्छा. तुम्हाला मिळाली काय मदत? तुमचा खराब झाला? कुछ भी नहीं मिली, सब सड़के गए. कपास सारा दोड़े सड़के गए. बाबा या पुढं काय लावलं होतं शेतात? काय खराब झालं? कापूस, तूर, बाजरी, अच्छा. मक्का. पावसामुळे? हा, कापूस. बस. पावसामुळे खराब झालं का? हो. मग काही मदत? काही नाही अजून. आपण बघतो या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत काहीही मदत मिळालेली नाहीये. कोणी म्हणतं पंचनामे केले नाही, कोणी म्हणतं अजून कोणी सरकारी प्रतिनिधी इथे आलाच नाही. खरं तर या लोकांना सुद्धा अपेक्षा होती की दिवाळीपूर्वी मदत मिळेल, मात्र दिवाळी उलटून गेली. 10 दिवस झाले, अजून मदत नाही आणि अजून किती दिवसांनी मदत मिळणार हेही त्यांना माहिती नाही. फक्त प्रतीक्षा करणं इतकंच त्यांच्या हाती आहे. दिवाळी गोड करणार असं म्हणणाऱ्या सरकारने आता या शेतकऱ्यांकडेही पाहावं. किमान दिवाळी नाही, पण यांचा पुढचा जो रब्बीचा हंगाम आहे तो तरी गोड केला तरी मिळवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोडे, झी मीडिया, पैठण, औरंगाबाद. सोयाबीन मातीमोल, काळी ठिक्कर पडलेली ज्वारी, पावसात ओली चिंब झालेली कपाशीची बोंड, मातीमोल झालेलं उडीद आणि मूग. परतीच्या पावसानं नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पार दैना केली. पावसाच्या तडाख्यातून जे पीक वाचलं त्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालाय. शेतकऱ्यांच्या शेतात होतं नव्हतं ते सगळं मातीमोल झालंय. शेतकरी कोलमडून पडलाय. 5 एकर शेती आहे. मूग काय होता, उडीद काय होता, सोयाबीन होता 3 एकर. टाकलेले पैसे खताचे बियाचे निघाले नाहीत. सोयाबीन कापा आलं की फुटून चक्रानं पाऊस चालू होता. वावरानं पाणी साचलं होतं गुडघ्या इतकालं पाणी. पाण्यानं गेलं, मूग उडीद गेला, सगळं गेलं, सोयाबीन गेलं. शेतकऱ्यांना दिवाळीचा वायदा दिला, तो वायदा सरकारनं पाळला नाही. यंदा पैसाच नव्हता, त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात सुतकी वातावरण होतं. शासनाने सांगितले की 10,000 रुपये हर शेतकऱ्याच्या खात्यावर पडतील. आम्हाला एकही रुपया भेटला नाही. आमची दिवाळी अशी गेलेली आहे, आम्ही सांगू शकता नाही की तुम्हाला की आमची दिवाळी कशी गेलेली आहे. या दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी एकही कपडे आणि नताली करायला घेऊ शकलेले नाही, कारण की पाऊस असा झाला. सोयाबीन गेलं, आमची तूर, मूग, उडीद पूर्ण गेलेलं आहे. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या खिशात दमडी नाही. बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे शेतकरी आता कर्जासाठी सावकाराच्या दारात उभा राहिलाय. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नांदेड.